त्यांना पहिला बॉल घेऊन राजला आपण बघताय पंचांच्या डाव्या एसटी कडून तयार आहे. पहिला चेंडू मॅच ऑन. मॅचला इथून सुरुवात होती. तेजस मगर स्ट्राईक रेंज वरती आहे. पहिलाच बॉल मॅच ऑन. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू वेगवान होता. वुडलँड स्पॉट वरती टाकलेला हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे जातोय. पहिला चेंडू येतोय राजच्या माध्यमातून निर्धाव. कोणतीच धाव या बॉल वरती येत नाही. या फलंदाज पाहत राहिला या बॉल कडे, परंतु बॉल निघून गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल राज तयारी आहे. राजचा पुढचा चेंडू आपण बघतोय बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अडवलं. या बॉलला फील्ड केलं जातंय. तत्पूर्वी कंप्लीट केली जाते एक धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलकाचा इथून श्री गणेश होतोय. एक धाव आली धावफलकावरती. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक रेंजवरचा जय मगर आता मात्र स्ट्राईक रेंजवरती आलाय. पुढचा चेंडू राज तयार आहे. राजचा हा चेंडू अतिशय वेगवान होता. काय चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज राजला आपण बघतोय. वेगावरती स्वार. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. इथून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आणि ते मोठे फटके इथून मारावे लागतील. जय या फलंदाजाला. जय स्ट्राईक रेंजवरती ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये मोठमोठे फटके आपण पाहिले होते. कमी गतीने टाकला होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक धावतोय. अडवला या बॉलला. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या इथून जाऊन पोहोचली आहे ती 3 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. 3 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. इथून 2 चेंडू आहेत ना, या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं अपेक्षित असेल. हा चेंडू आपण बघतोय काय चेंडूची बेकी करतोय गोलंदाज राजला आपण बघतोय. P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता ना, त्या विश्वासावरती हवी ठरतोय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून. जय स्ट्रायकर एंडला शेवटचा चेंडू आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या स्थिरावले 3 या अंकावरती. हा चेंडू देखना फटका कव्हर्सच्या वरून जय मगरच्या बॅट मधून आला. हा लॉंग ऑफला षटकार. षटकार आलाय जयच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती आल्यात. P1चं पहिलं षटक आपण पाहिलं राजला. काय गोलंदाजी केली होती. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु जय स्वतःला सिद्ध करतोय खऱ्या अर्थाने या मैदानावरती. त्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 9 या अंकावरती. तीन षटकांची मॅच आहे. इथून 35 ते 40 धावांचं आव्हानात्मक टार्गेट सेट करावं लागेल वनवे टीमला. सलामीची जोड साखळी आपण बघतो अजूनपर्यंत मैदानावरती. ही जमीची बाजू आहे. तेजस मगर आणि त्याच्या समवेत जय मगरला आपण पाहत आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तेजस टू तेजस असं बॅटल मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा तेजस आहे आणि स्ट्रायकर एंड वरती सुद्धा तेजस आहे. तेजस टू तेजस. नेक्स्ट बॉल आपण बघतोय हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. या बॉलला एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न इथून होईल का, आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचले आहेत ते 11 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती आल्या आहेत. दुसरं षटक इथून सुरू आहे. आपण बघतोय गोलंदाज तेजस चांगली कामगिरी करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथून सुरू आहे ती दहिवली टीमची. मोठे फटके मारावे लागतील. तेजस आहे, त्याच्या समोर जय सुद्धा आहे. तगडी आपण बघतोय बॅटिंग लाईनअप या वनवे टीम मध्ये आहे. हा चेंडू आपण पाहिला डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. स्वेर चेंडूचा इथून येतो इशारा. एक धाव इथून स्कोर कार्ड वरती ऍड होईल. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या अंकावरती. दुसरं षटक इथून प्रगतीपथावरती आहे. 12 धावा धावफलकावरती आल्यात. नाणेफेकीचं कौल इथून जिंकलं होतं दहिवली टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. अद्यापपर्यंत बनवल्यात त्या 12 धावसंख्या. नेक्स्ट बॉल आपण बघतोय तेजस थोडासा चाच पडतोय खऱ्या अर्थानं. विकेट थोडीशी खराब
इथे पाहायला मिळते. रनअप मध्ये चुकी इथे घडली आहे तेजसच्या माध्यमातून. डेड बॉल येतोय. धावा संख्या आपण बघतोय 12 अंकावरती दुसरं षटक आहे. स्ट्रायकर एंडला आपण तेजसला बघताय. नॉन स्ट्रायकर एंड वरती जयला आपण बघतोय. इथून मोठे फटके मारावे लागतील. 35 ते 40 धावा संख्येचं आव्हानात्मक टार्गेट इथून वनवे टीमला सेट करावा लागेल. दहिवली टीम सुद्धा एक तगडी बॅटिंग लाईनअपची टीम आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल तेजस तयार आहे. तेजस टू तेजस. हा चेंडू अकू टप्प्याचा कव्हरच्या वरून ढकलला. क्षेत्ररक्षक आले दूरवरून. प्रयत्न चांगले होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे तेजस मगरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. नक्कीच ज्या फटक्यांची अपेक्षा होती ना ते फटके यायला सुरुवात झाली आहे इथून तेजसच्या बॅट मधून. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 अंकावरती. इथून कमबॅक करायला सुरुवात खऱ्या अर्थाने केली आहे वनवे टीमने. आपण बघतोय खूप दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थाने या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाली होती आणि तसाच खेळ या मैदानावरती करत असताना वनवे टीमला आपण बघतोय 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. दुसरं षटक इथून प्रगतीपथावरती आहे. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश मात्र आलेलं नाहीये. गोलंदाज सुद्धा तितका चलाक आहे. निर्धाव चेंडूचा खेळ इथून संपतोय. धावा संख्या स्थिरावली आहे ती 16 अंकावरती. इथून कमबॅक करावं लागेल तेजसला. मोठे फटके मारावे लागतील. षटकार आणि चौकारांची भाषा इथून बोलावी लागेल. हा चेंडू आपण बघतोय टॅप केलंय बॉलला. बॅकफूट पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. झेल इथून कॅरी केला जातोय. पहिला धक्का बसतोय वनवे टीमला. तेजस मगर बॅक टू द डग आउट. इन ऍट नंबर 2 ला आपण पाहतोय तन्मय पार्टे दाखल झाला ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅकचे 2 षटकार आपण पाहिले होते. तो तन्मय मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरती तेजसला आपण बघतोय. त्याच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय अद्यापर्यंत 7 धावा इथून गोला केलेत वनवे टीमनं. नेक्स्ट बॉल तेजस तयार आहे आणि त्याच्या समोर आपण बघतोय तन्मय पार्टे सारखा एक मोठा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. हा चेंडू समोर टाकलाय. त्याला फिरून मारलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतोय. झेल इथून कॅरी केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतोय वनवे टीमला. तन्मय पार्टे बॅक टू द डग आउट. कमबॅक झालं इथून दहिवली टीमचा. आपण पाहिलं होतं चौकार आला होता तेजसच्या बॅट मधून परंतु तदनंतर तेजस बाद झाला. तदनंतर तन्मय सुद्धा इथून निराश करतोय आपल्या टीमला. तंबूच्या आसराला इथून परततोय. इन ऍट नंबर 3 वरती आपण बघतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला विनय मांडे. हा डेटर फलंदाज वनवे टीमचा आपण बघतोय. सातत्यानं ऑलराऊंडरची भूमिका या टीम मधनं बजावत असताना विनयला आपण सातत्यानं पाहत असतो. तो विनय आता मात्र मैदानावरती दाखल झालाय. धावा संख्येचा विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण बघतोय 16 धावा संख्या आली आहे. 16 रन ऑन अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स वनवे टीमला आपण बघतोय प्रथम फलंदाजी करत असताना. विरोधामध्ये जर विचार केला तर या कर्जत विभागातील एक नामवंत टीम दहिवली टीमला आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे वनवे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी दहिवली या टीमच्या दरम्यान. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा आल्या होत्या. तदनंतर या षटकामध्ये अद्यापपर्यंत 7 धावा संख्या आली आहे. टोटल आपण बघतोय जाऊन पोहोचले 16 अंकावरती. शेवटचा एक चेंडू या षटकात शिल्लक आहे स्ट्रायकर एंड वरती विनय मांडे. हा चेंडू आल्या आल्या केले आक्रमण. बॉलला फेकून दिलं परंतु क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न तिथून केला गेला आहे परंतु इथे चेक केलं जाईल. पंच डिसिजन देतील. धावा कितपत कंप्लीट केल्या जातील पंच इथून डिसिजन देतील. नक्कीच रेफर केलं जाईल. आपण बघतोय
MTG लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा इथून कव्हर केली जाते. चेक केलं जाईल या बॉल वरती कितपत धावा. नक्कीच षटकार डिक्लेअर केलाय तिन्ही पंचांनी इथून डिसिजन घेतलाय. आपण बघतोय षटकार येतो विनय मांडीच्या बॅट मधून कमबॅक करणारी फलंदाजी. आल्या आल्या आक्रमक भूमिका स्वीकारली या फलंदाजाने. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 22. लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा धाव फलकावरती आल्यात वन वे टीमच्या. सलामी झालेला जय सायकलींवरती आहे. जय त्या मनगटामध्ये ताकद आहे. ती ताकद खऱ्या अर्थाने सिद्ध करावी लागेल. मोठे फटके इथून मारावे लागतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. विकी हा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आहे. कमी गतीने टाकला होता. फिरून मारलाय. आपण बघतोय मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगाने आणि या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. चित्त्याच्या चपलाईने आणि हरणाच्या गतीने इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या इथून जाऊन पोहोचली आहे ती 24 या अंकावरती. 3रं षटक इथून प्रगतीपथावरती आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. वनवे आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिवली टीमला आपण बघतोय. हा चेंडू आपण बघतोय बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क झालेला नाहीये. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न इथून होईल का आणि डायरेक्ट हिट इथून होतोय. फलंदाज इथून होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय 3रा. जय मगर बॅक टू द डग आउट. हॅलो. दुसरी धाव घेताना इथं फलंदाज बाद होतोय. जय मगरच्या स्वरूपात करा. धक्का क्रमांक 3रा इथून बसतोय वनवे टीमला. इन ऍट नंबर 4 वरती आपण बघतोय नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. वल्लभ मगर याला आपण पाहतोय. अजूनही आपण बघतोय काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले आहेत 25 या अंकावरती.
या षटकातील आपण बघतोय अद्यापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण बघतोय धावची स्वरूपात फलंदाज बाद झाला. एक धाव इथून ऍड झाली. एका धावेच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. न्यू बॅटर मैदानावरती आलाय वल्लभ मगर. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकावरती आपण विकीला पाहताय. चांगली गोलंदाजी करतोय विकी. मोठ्या पटक्यांपासून अद्यापर्यंत वंचित ठेवला आपण बघतोय दहिवली टीमच्या गोलंदाजाने. अकूट टप्प्याचा चेंडू त्याला फिरवलाय. वल्लभ मगरच्या बॅट मधून आल्या आल्या केले आक्रमण. बॉल निघून झालाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार. काय बॅटिंग सुरू आहे वनवे टीमच्या. आपण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं. 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या अंकावरती. 31 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट गमावल्यानंतर 31 धावा संख्या झाली आहे. तिसरं षटक इथून प्रगतीपथावरती आहे. अजूनही आपण पाहताय 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण वल्लभला बघतोय. त्याच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका षटकार आपण पाहिला तो वल्लभ स्ट्रायकर एंड वरती आहे. हा चेंडू आपण बघतोय समोर टाकला होता. कुलर लेनचा चेंडू होता. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का. एकच कंप्लीट केली जाते. एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली ती 32 या अंकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड वरती विनयला आपण पाहताय. ज्याच्या बॅट मधून एक षटकार अद्यापर्यंत आलाय तो विनय स्ट्रायकर एंड वरती आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा संख्या जाऊन पोहोचली ते 32 या अंकावरती. आव्हानात्मक टार्गेट इथून सेट झालंय. या 2 चेंडूवरती एक मोठा फटका आला ना तर 38 ते 40 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो वनवे टीम. परंतु त्याच्याच अगेन्स्ट जर इथून डॉट बॉल आला ना तर 35 या अंकावरती पोहोचेल वनवे टीम. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. त्याला कन्वर्ट केलं समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली जाती. मिसफील्ड त्या ठिकाणी होती. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथून ऍड होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या अंकावरती. आपटे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये सहकार नगर या 2 टीमच्या कर्णधाराला मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तिथून नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपटे टीम आपण बघतोय रसायनी विभागातील एक नामवंत टीम आहे. सहकार नगर आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड या 2 संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल की टॉस साठी यायचंय. या चेंडूवरती आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागतोय 5वा. विनय मांडे बॅक टू द डगआउट. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. धावा संख्या झाली आहे ती 34. शेवटचे आपण पाहाल 18 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 35 या धावा संख्येची. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 आजचा शेवटचा दिवस रंगतोय आणि या शेवटच्या दिवसामध्ये आजच्या दिवसातील मात्र नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगतोय. तो मात्र
वनवे विपक्ष दैवली. तर प्रथम वनवे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना मात्र 3 षटकांमध्ये मात्र 35 धावा 34 धावा मात्र कुठून काढल्या होत्या आणि येणाऱ्या 35 धावांचं मापक आव्हान ठेवलं होतं. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 35 धाव संख्येची. तर नक्कीच मी येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 35 धाव संख्येची. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एकीकडे असेल रियान तर दुसरीकडे असेल विकी. तर वनवे संघ नक्कीच एक दोरवरून आलेला संघ असेल. 18 चेंडू 35 धाव संख्येची गरज असेल. मापक आव्हान म्हणता येणार नाहीये कारण का 12.00च्या सरासरीने धावा कुठून काढायला लागतील तर दैवली संघाला ती सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. तर नक्कीच आपला संघ इथे उपस्थित झालेला आहे. स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच बीड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते आपटा संघाला. तर नक्कीच सहकार नगर आणि बीड नक्कीच पुढील सामना आपटा पक्ष असेल त्यांच्या विरोधात. पुढील नक्कीच येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 35 धाव संख्येची. तर मित्रांनो विनंती करतो सामना मात्र तर येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 35 धाव संख्येची. गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल तो वनवे संघाचा ऋतिक पार्टे. तर नक्कीच ऋतिक पार्टे दीप पार्टे नक्कीच अशी वनवे संघाचे खेळाडू असतील. तर एक नौका संघ मानला जातो तो वनवे संघ कालापूर तालुक्यातील. तर स्ट्राईकला फलंदाज असेल तो मात्र विकी. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तो रेहान. नक्कीच येणाऱ्या 18 चेंडू गरज असेल ती मात्र 35 धाव संख्येची. कसं समीकरण पार पाडणार 12.00च्या सरासरी धावा कुठून काढायच्या त्या दैवली संघाला. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तर ऋतिक पार्टे वनवे संघाकडून 10 ते 12 पावलांचा रनअप राईट ऑफ राऊंड द विकेट. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने माझा श्री गणेश होता देवली संघाचा. जर मित्रांनो विचार करा तर नक्कीच पहिला धाव संख्येत मात्र खाता खोलण्यात यश येते दैवली संघाला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज ऋतिक पार्टे. इथेशी मात्र पुन्हा मिड विकेटचे 2 चेंडू दीप पार्टे इथेशी तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु मात्र थोडं गच्चाला केलं या दीप पार्टे या क्षेत्ररक्षकाने नक्कीच. आणि इथेशी मात्र एक धाव घेण्यात यश येतोय मात्र धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचत ते मात्र 2 धावा. नक्कीच पिवनच्या षटकाचा विचार करतो नक्कीच 2 चेंडूंचा वरती खेळलेला आहे. 2 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाज ऋतिक पार्टे. नक्कीच एक नौका संघ असेल तो वनवे संघ. सुंदर आहे हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. नक्कीच चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडू गेला लॉंग ऑफ सीमा रेषा पार आणि इथेशी मात्र दैवली संघाचा पहिला चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. तर मित्रांनो विचार करायला तर नक्कीच अजूनही चेंडू बाकी असेल 15 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 29 धाव संख्येचे. 15 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज असेल. नक्कीच विकी गुंजाला फलंदाजाचा विचार करतो नक्कीच हेलिकॉप्टर फटके मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. इथेशी लोअर फुटबॉल चेंडू पंचांकडे दात मागताना पंच मात्र दात फेटाळतात आणि इथेशी मात्र एक धाव घेण्यात मात्र यश येतोय. नक्कीच एक धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि इथेशी मात्र एक धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धावा. नक्कीच अजूनही या पिवनच्या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहिला. वनवे संघ आपण कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. जर आपण विचार केला तर 3 दिवसाची सामने 4 दिवसांची रणजी रंगली. 4 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये चोख भूमिका बजावली. या पंचांनी कुठल्याही स्पर्धेला गालबोट न लावता सुरेख पंचांची भूमिका केली या पंचांनी. आता मात्र शेवटचा दिवस असेल. शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर पंचांची भूमिका करतात. अजूनही मात्र वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऋतिक पार्टे गोलंदाजी मध्ये सज्ज. उंच चेंडू जातोय मात्र इथेशी
आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार. आणि इथेशी येतोय मात्र रियान ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या साईडमध्ये संघ धावसंख्या 6 ने वाढते. जाऊन परिस्थिती मात्र 13च्या घरामध्ये. आता मात्र या शेवटच्या चेंडूचा मात्र खेळ बाकी असेल. किती धावा या षटकामध्ये काढणार तो दैवली संघ. धावा लागतात मात्र 13. जर या षटकाराचा विचार करतो नक्कीच मात्र संजीवनी देणारा षटकार असेल तो मात्र सुंदर फटका मेडिकलच्या दिशेने गेला. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र इथे मात्र धावा लागतात त्या मात्र P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आता मात्र चेंडू असेल बाकी ते 12 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज असेल नक्कीच. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. जर सामन्याचा विचार करायला गेला तर नक्कीच सामना मात्र चोरशीचा रंगणार. कारण का एक दूरवरून संघ असेल काळापूर तालुक्यातील वनवे संघ. आपण जर विचार करायला गेलो तर नक्कीच सामना संघ तितका ताकदीचा आहे वनवे संघ. आता मात्र येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ते मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते मात्र 21 धावसंख्येची. जर विचार करायचा सामन्याचा मात्र नक्कीच सलामीला गेलेले जोडी अजूनही मात्र मैदानात तग धरून असेल. जर एक षटकार बघायला तर नक्कीच सुरेख गोलंदाजी केली होती ऋतिक पार्टे याने. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज बोलला असेल तर मात्र जय. नक्कीच येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 21 धावसंख्येची. 10.50च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील मात्र या सलामी जोडीला. नक्कीच ही जोडी मैदानात राहिली तर नक्कीच 3 ते 4 चेंडू मात्र कमी जातील. नक्कीच 8 ते 9 चेंडूंमध्ये मात्र सामना संपून येतील. रियान आणि विकी गुंजाल सुंदर फटका लावून कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक चेंडू धावणार. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही अंकित हा क्षेत्ररक्षक. आणि तशी मात्र एक धाव घेण्यात यश येतोय. नक्कीच धाव पालकावर धावा लागतात त्या मात्र 15 धावा. अजूनही मात्र 11 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज असेल. अशी जी गोलंदाजीला मात्र तिचून मारा करावा लागेल. तशी मात्र सुंदर चेंडू ही तशी मात्र जर का चेंडू असे टाकले तर नक्कीच वनवे संघ कमबॅक करेल. नक्कीच क्रिकेटचा खेळ म्हटलं तर कमबॅक करणं गरजेचं असतं. ते जर कमबॅक मात्र गोलंदाज करतोय आणि इथेची मात्र निर्धाव चेंडूची फेकी करतोय. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक थांबतोय. येणारे मात्र चेंडू असेल ते 10 विजयासाठी गरज असेल ते मात्र 20 धावसंख्येची. इथेशी मात्र उंचावर मारण्याच्या बेतात परंतु इथेशी मात्र सबसेल अपयशी ठरतो विकी गुंजाल. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र केलपट्टीवर पडून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन वेसावतोय आणि येणारे 9 चेंडू विजयासाठी गरज असेल ते मात्र 20 धावसंख्येची. अजूनही मात्र सामना कुठेही गेलेला नाही मित्रांनो. 9 चेंडू आणि 20 धावा. सलामी गेलेली जोडी अजूनही मात्र मैदानात तग धरून आहे. विकी गुंजाल याच्यासारखा फलंदाज मात्र अजूनही मैदानात आहे. ज्याला हेलिकॉप्टरचा बादशाह म्हणून संबोधला जातो तो विकी गुंजाल अजूनही मैदानात तग धरून असेल. 9 चेंडू 20 धावसंख्येची गरज. इथे मात्र सुंदर चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाला मात्र चेंडू ओळखावणी देऊन गेला. चेंडू जातोय मात्र सीमा रेषा पार आणि इथेच येतोय मात्र 4 धावांसाठी मात्र चौकार. आणि या चौकाराच्या साईडमध्ये संघ धावसंख्या 4 ने वाढते. जाऊन पोहोचली मात्र 19च्या घरामध्ये. आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ते मात्र 16 धावसंख्येची. नक्कीच चेंडू मात्र सुरेख गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने परंतु यष्टीरक्षकाच्या मागच्या क्षेत्ररक्षकाने मात्र थोडी साथ द्यायला पाहिजे होती. जर का चेंडू मात्र अडवण्यात यश आला तर नक्कीच 3 धावा इथेशी मात्र वाचवण्यात यश आलं असतं ते वनवे संघाला. आता मात्र चेंडू बाकी असेल तर मात्र 8 आणि विजयासाठी गरज असेल तर मात्र 16 धावसंख्येचे. 8 चेंडू 16 धावा. नक्कीच 16 धावा म्हटलं तर नक्कीच जड नाहीये त्या दैवली संघाला. 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. सुंदर फटका इथेशी क्षेत्ररक्षक तैनात. इथेशी मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार आणि इथेशी येते बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच जर विचार करत नक्कीच आणि जर का विचार करतो नक्कीच
दोन चौकार मात्र नक्कीच नवसंजीवनी देऊन जातात. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. अजूनही मात्र 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. जिथे समीकरण होतं 9 चेंडू 20 धावा, तिथे समीकरण आलंय 7 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच 12 धावा मात्र जे समीकरण 12.00 सरांचे समीकरण होतं ते मात्र करण्यात यश आलंय. ते मात्र दैवली संघाच्या दोन्ही सलामी वीरांना सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथं धावतोय, चेंडू मात्र जातोय बॅक टू बॅक. तिसरा चौकार येतोय. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ते मात्र 8 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. जर आपण विचार केला तर नक्कीच पहिला चौकार नशिबाचा चौकार आला. त्या चौकारानंतर मात्र 2 सुरेख चौकार मारले ते विकी गुंजाल्या फलंदाजाने आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात. त्या मात्र 27 धावा. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. नक्कीच 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज बोलत असेल तर मात्र अभिजित मगर. 6 चेंडू आणि 8 धावा वाचवायच्या असतील तर मात्र प्रत्येक चेंडू मात्र अचूक टाकावा लागेल. गोलंदाज अभिजित मगर याला वनवे संघाचा गोलंदाज असेल. कुठेतरी 3 चौकार मात्र महागडे ठरले ते वनवे संघाला. एक नौका संघ असेल तर वनवे संघ, आलापूर तालुक्यातील संघ वनवे संघ असेल. 8 चेंडू 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. सामना मात्र विचार करतो नक्कीच अभिजित मगर याला नक्कीच प्रत्येक चेंडू मात्र अचूक चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि या षटकाराचे साइन मात्र पूर्णपणे सामन्याची हवा काढले. नक्कीच आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. रेहान याने मात्र अभिजित मगर, मी मगाशीच म्हटलं होतं 8 धावा वाचवायच्या असतील. इथे मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. इथे मात्र सोहेल चेंडूची फेकी केली अभिजित मगर या गोलंदाजाने. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असेल. इथे मात्र दैवली संघ विजयी झालेला आहे. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड कौतुक. नक्कीच दुसऱ्या राऊंडला पराभव झालाय वनवे संघ. तर नक्कीच दोन्ही संघांच्या इथे मात्र पुढील वाटचालीसाठी मात्र खूप खूप शुभेच्छा असतील.